नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे जी के स्पेशल रिव्हिजन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये अकोला जिल्ह्याचा पेपर घेणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये जी केचे जेवढेही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न क्रमांक पहिला, अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? पर्याय क्रमांक 2, 1 जुलै 1998। प्रश्न क्रमांक दुसरा, भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे? पर्याय क्रमांक 4, 3214। खालीलपैकी कुठल्या राज्यात विधान परिषद नाही? पर्याय क्रमांक 1, केरळ। प्रश्न क्रमांक 14, भारत नवजवान सभेची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1, भगतसिंग। प्रश्न क्रमांक 5, भारताला एकूण किती देशाच्या भूसीमा आहेत? पर्याय क्रमांक 1, 7। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1, पेरियार। प्रश्न क्रमांक 7, भारतीय राज्यघटनेला कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे? पर्याय क्रमांक 4, 326। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या क्षेत्रफळामध्ये नोबेल पारितोषिक दिला जात नाही? पर्याय क्रमांक 2, गणित। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र पोलिसांमध्ये खालीलपैकी सर्वात कनिष्ठ पद कोणते आहे? पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 9, ध्वनी प्रदूषण कोणत्या एककात मोजले जाते? पर्याय क्रमांक 1, डेसिबल। प्रश्न क्रमांक 10, मोहिनी अट्टम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1, केरळ। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या हरितगृह वायू नाही? पर्याय क्रमांक 3, हायड्रोजन। पुढील प्रश्न, प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? पर्याय क्रमांक 2, DRDO। प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय हरित न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय क्रमांक 3, दिल्ली। इलॉन मस्क खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? पर्याय क्रमांक 4, ब्लॅकरॉक। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणते अर्धसैन्य बल नाही? पर्याय क्रमांक 1, आसाम रायफल। प्रश्न क्रमांक 16, कोणत्या राज्यात वार्षिक उत्सव म्हणून अंबुबाचा मेळा साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 3, आसाम। प्रश्न क्रमांक 17, हुमायूँनामा कोणी लिहिला? पर्याय क्रमांक 3, बेगम। प्रश्न क्रमांक 18, महाकुंभ मेळा किती वर्षांनी आयोजित केला जातो? पर्याय क्रमांक 4, 144 वर्ष। प्रश्न क्रमांक 19, हरियाण महायान वर्जन हे पंथ कुठल्या धर्माशी निगडीत आहेत? पर्याय क्रमांक 3, बौद्ध।
शेवटचा प्रश्न, 2025चा प्रजासत्ताक दिन हा कितवा प्रजासत्ताक दिन आहे? पर्याय क्रमांक 4, 76वा. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो आजचे आपले 20 प्रश्न. व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.